भले मोठे टावर्स बिल्डिंग्स पाहायला मिळतात आणि सोबत निसर्गाची झालर अर्थात वृक्षवल्ली ज्याला आपण म्हणतो ती देखील आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या बाजूनं. दोन्ही एंड सामने आपण पाहतो अगदी प्रॉपर हे क्रीडांगण तितकीच देखणी खेळपट्टी आणि त्याच पद्धतीचं आयोजन नियोजन गावदेवी एकाडपाड्याचं पाहायला मिळतंय. या साऱ्या काही गोष्टी अगदी या स्पर्धेसाठी पूरक. आणि या स्पर्धेतील आता तिसरी मॅच क्रमांक 3 परंतु द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन जेते संघ आता एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील. एका बाजूला पेठ आणि विरोधात किरवली संघ. किरवलीच्या वतीनं अपकमिंग जी टुर्नामेंट आपण पाहणार आहोत प्रकाश ज्योतातील एक दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा आपल्याला किरवलीच्या वागेश्वर क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. दिनांक 26 पासून या स्पर्धेचा आगाज स्पर्धेचं बिगुल वाजलंय आणि नेहमीच चर्चेत राहणारी ही स्पर्धा तब्बल 6 बाईक निशी ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीस येणार आहेत आणि समालोचकांसाठी देखील पर्वणी आहे की एक बाईक कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी आहे. नशीबवान एखादा कॉमेंटेटर त्याच्या नावावरती ती बाईक आणि पंचांसाठी देखील एक बाईक. यस दोघांसाठी आहे का? यस पंच आणि कॉमेंटेटर हे मिळून या एरियामधील वर्षातील ती पहिली स्पर्धा. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू गोलंदाज जोशी भूमिक जोशी पहिलाच बॉल एज घेऊन थर्ड मॅन मधून बॉल चालला गॅप मधून सीमा रेषा पार दणदण करत आउटफील्ड फास्ट सीमा पार चौकार. भूमिक जोशीच्या विरोधात हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत पाटीलचा बार. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वात जबरदस्त कामगिरी प्रशांत पाटीलची नेहमीच पाहायला मिळते. तोच प्रशांत ऑन स्ट्राईक लेफ्ट विकेटनं चांगला चेंडू फटका देखील तितकाच चांगला पाहायला मिळतो. अगदी नटराज स्टाईलनं बॉलला पाठवलं तर लॉंग लेग रिजनला चेंडू सीमा रेषा पार सलगचा दुसरा चौकार. मॅच मध्ये थोडासा संघर्ष प्रशांत पाटीलनं केला होता परंतु या मॅच मध्ये त्याहून अधिक दमदार कार्य करायचं आहे. सुरुवात दमदार होती परंतु त्यानंतर बरेचसे चेंडू डॉट आले होते. तो संघर्ष त्याचा आपण पाहिला परंतु संघर्षात आता पुढे जाण्याचं कार्य प्रशांत पाटील करत असताना 2 चेंडू आणि भूमिक जोशीच्या अगेन्स्ट 2 सलग चौकार त्याने दाखवलेत. धावफलक 8 वरती जबरदस्त सुरुवात मिळून देत असताना किरवलीसाठी प्रशांत पाटील. आज चेंडू ऑफिस खेळतात कव्हरच्या डोक्यावरून ओव्हर दी कव्हर हेड बॉल डीप मध्ये स्वीपर कव्हरला चिरात बॉल सीमारेषा पार सलगचा हा तिसरा चौकार प्रशांत कडनं. या स्पर्धेतील पहिला विक्रम सलग 3 चेंडू आणि 3 चौकारांचा. आज ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पेठ संघाची रणनीती काहीशी वेगळी पाहायला मिळते. अन्यथा बऱ्याच स्पर्धेमध्ये अनिल पाटीलला पहिलं षटक फेकताना आपण पाहिलं होतं. या अगोदर देखील पहिली मॅच तिथे देखील भूमिकनं पहिलं षटक दर्जेदार फेकलं होतं परंतु या मॅच मध्ये आव्हान त्याच्या समोर कडवं आहे प्रशांत पाटीलचं. दरम्यान हा चेंडू आता देखील एज घेऊन विकेट डाऊन सलग 3 चौकारानंतर प्रत्युत्तर जोशी देत असताना टिपला झेल आणि संपला खेळ. प्रशांत पाटीलचा धक्का पहिला टीम किरवलीला. मध्ये दाखल होतं अनिल पाटीलनं अप्रतिम झेल टिपला. खरं तर या अगोदर देखील अनिल पाटीलांची चर्चा झाली आणि लगेच फ्रेम मध्ये त्यांना आपण पाहतोय. सन्माननीय दीपकजी गोपाळे साहेब यांचं शुभ आगमन झालंय तर विनंती त्यांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल.
दमदार स्पर्धा मान्यवरांची सातत्यानं रेलचल या स्पर्धेमध्ये दीपक गोपाले यांचं आगमन झाले तर विनंती या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट 3 चौकारानंतर विकेट आलाय आणि आता मिलिंद पाटील ऑन स्ट्राईक नौखा फलंदाज. पहिला चेंडू खेळायचं होतं अवे फ्रॉम द बॉडी. अपील चालू आहे. अपील खारिज केली आहे. आतापर्यंत पंच या ठिकाणी जरूर काही इशारा देत नाहीत. 2 पंचांमध्ये आता चर्चा जरूर रंगताना पाहायला मिळेल. दीपक एका बाजूने पण गुरुदास भोईर आणि सचिन कडू हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस विकेट डाऊन. इज अँड टेकन. मिलिंद पाटीलला परतावं लागेल. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय हे दर्शवलं जातंय. कदाचित स्क्वेअरलेग पंचांना एजचा आवाज आला असावा त्या कारणास्तव ही चर्चा झाली. अन्यथा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहतो एजची अपील नेहमीच प्रमुख पंचांकडे केली जाते परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये सध्या तरी चर्चेतनं एखादा डिसिजन दिला जातो. त्याच गोष्टीची चर्चा झाली आणि मिलिंदला परतावं लागतं वैयक्तिक 0 वरती आणि सांघिक 12 वरती हा दुसरा धक्का टीम किरवलीला. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर टीम किरवलीचा आपण पाहू शकाल. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही भूमिका सध्या तर तो बजावत असताना किरवलीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. भूमिक जोशी चांगला चेंडू. इज अँड टेकन. विकेट डाऊन. सलग 3 चेंडू आणि 3 विकेट. 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे जसं आपण पाहण्यात असतो अगदी या षटकात तसंच घडलं. सलग 3 चेंडू 3 चौकार आले आणि त्यानंतर सलग 3 चेंडू 3 विकेट. विकेट हॅट्रिक हा कारनामा या स्पर्धेत प्रथमतः पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये भूमिक जोशी जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 1 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विल लॉस ऑफ 3 विकेट. 12 वरती 3 पहिल्या षटकानंतर टीम किरवली क्रीज आहे. गोलंदाज रमेश तरे इनएक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बराचसा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे आणि त्या गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज त्याच्याकडे देखील तितकाच अनुभव क्रिकेट विश्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. अनिल पाटीलला आपण पाहतोय. आता दोन्ही नौखे फलंदाज असतील. एका बाजूला स्ट्रायकर एंडवरती आपण नवनाथला जरी पाहत असलो तरी त्याने एकही चेंडू फेस केला नाही. म्हणजे प्रथमतः तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल आणि साथीनं रमेश तरे. क्रमांक 1 समाप्त झाले. 3 गडी देखील बाद झाले आणि धावसंख्येचा वेग देखील आपण पाहिला तो 12 धावा. यानंतरची जी मॅच असेल पिसारवे आणि त्यांच्या विरोधात पापडीचा पाडा हा संघ खेळताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू लॉक करायचं होतं. लाईन मिस झाली आहे. डॉटने सुरुवात अनिल पाटीलची. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिर 12 वरती. जबरदस्त मॅच. 2 विजेते संघ एकमेकांसमोर लढतायत आणि आपलं आव्हान या स्पर्धेत आणखीन भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहायला मिळेल. डॉट चेंडू आलाय. एक डॉट बॉल. लिमिटेड ओव्हर्स मध्ये डॉटची किंमत भरपूर आहे. विकेट सोबत जर डॉट चेंडू येत राहिले तर कदाचित या सत्रामध्ये जरूर चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळेल टीम पेटची. आता फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. 20 एफ मध्ये डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ मिळेल फक्त सिंगल. गुड फिल्डिंग गुड थ्रो. एक जुटीने सध्या तरी खेळ आपण पाहतोय तो स्वर्गीय संदीप स्पोर्ट जीसीसी पेठ या संघाचा. याचं कारण की ह्या संघामध्ये स्पार्क पाहायला मिळतोय. बऱ्याच स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा हा संघ दाखल होतो तेव्हा तेव्हा अगदी चमकदार कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव त्यांचा आत्मविश्वास सध्या तरी आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. 13 वरती धावफलक. फटका चांगला आहे. आपल्या स्लॉट मध्ये होता. पाठवण्याचा प्रयत्न केला पार्किंग प्लॉट मध्ये. यस प्रॉपर टायमिंग. बॉल वाऱ्याशी वार्ता करत असताना डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार. दमदार स्वागत रमेश तर यांच्याकडून षटकार आलाय.
थँक्यू थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला आमचे आयोजन करता हातामध्ये स्मार्टफोन घेऊन मॅच एन्जॉय करतात. कारण की एकाडपाडा संघ रोमन चषकामध्ये खेळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव मॅचची स्थिती सांगून जातात. चेहऱ्यावरील हास्य 9 चेंडू आणि 20 ची गरज आहे. होऊ शकतात. बॅटिंग लाईनअप ज्या पद्धतीचा एकाडपाडाचा आहे ते पाहता ते टार्गेट अचीव्ह करू शकतात. परंतु ऑन गोईंग मॅचच्या दिशेने देखील बोलूया. इथे काय घडतंय दुसरीचा प्रयत्न षटकानंतर 2 धावा देखील पूर्ण करत असताना अनुभव झोकलाय. खरं तर 2 एक्सपिरियन्स खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. एका बाजूने पेटसाठी आपण अनिल पाटीलला पाहतोय आणि विरोधात आपण रमेश तरेन टीम किरवलीसाठी कार्य करत असताना 2 चेंडू 8चं महत्वाचं त्यांचं योगदान आणि धावफलक आता पोहोचलंय ते 21 या कड्यावरती. 21 लॉस ऑफ 3 विकेट ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये टीम किरवलीची 40+ देखील झालेत. परंतु रेग्युलरच्या माध्यमातून ते खेळताना पाहायला मिळतात. अन्यथा 40+च्या देखील बऱ्याचशा स्पर्धा ह्या हंगामात रायगड विभागामध्ये आपण पाहिल्यात. आता देखील फटका चांगला आहे. बॅटचा जसा संपर्क झाला मोहर लागली होती षटकाराची. डाऊन दी ग्राउंड अगदी स्ट्रेट आणि अगदी जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो रमेश तऱ्यांच्या बॅटमधनं. अफलातून षटकार हा दुसरा त्यांचा वार. या 6 धावफलक 27 या कड्यावरती. ते आमचे लाडके अण्णा आणखीन जर एक षटकार रमेश तरेनं ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. अण्णा आल्यानंतर त्यांचं एटीएम खुलं होणार नाही असं नाही या ज्ञानेश्वर पाटील यांना आपण पाहतो आणि त्यांच्याकडनं आता कॅश प्राईज लावण्यात आलंय. 2 ठोकलेत. आणखीन एक जर ठोकला तर 500 रुपये मिळतील रमेश तरेला. एक्सपिरियन्स किती महत्वाचा असतो ते दाखवून देत असताना जबरदस्त फटके. डाऊन दी ग्राउंड. खरं तर समोरच्या दिशेला मैदान क्लिअर करणं त्यासाठी ताकद हवी आहे. ही ताकद दाखवली आहे. चांगला चेंडू खोदून काढलाय. सिंगल मिळेल. सिंगलनं मात्र रक्षात्मक पवित्रा धारण करत असताना नवनाथ आणि रमेशला आपण पाहतो जोडी जमली आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण की 2 अव्वल दर्जाचे खेळाडू मैदानात आहेत. जर दोघांकडनं चांगला खेळ झाला तर मोठं टोटल पाहायला मिळेल. पाण्याची माग केली जाते. 12th मॅन अथवा आपला एखादा प्रतिनिधी पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांतर 3 गडी बाद. धावसंख्या धावपुस्तकावरती 28 धावा. नेक्स्ट मॅच दृष्टी 11 पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात पिसारवे संघ खेळणार आहे. गावदेवी पिसारवे संघ असेल तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण संपर्क सदा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची दक्षता आपण घ्यायची आहे. कुळस्वामिनी आई एकविरा त्या एकविरा मातेची गीत संगीत डीजेच्या माध्यमातून वंश ऑडिओ डीजे डीजे ऑपरेट करत असताना सध्या तरी आपण आता अभिषेक किंवा देवेशला पाहत असू. अर्थातच अतिशय चांगला डीजे ऑपरेट करत असताना आपण पाहतो. 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 30 आणि गोलंदाज विनायक वास्करला आपण पाहू शकाल. मागच्या मॅचचा हिरो. मॅच विनर आमने सामने असतील. एका बाजूनं निर्धाव षटक फेकणारा नवनाथ त्याच्या समोर त्यानं 3 विकेट एका षटकात पूर्ण केले होते तो विनायक आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू सरप्राईज करत असताना वेग कमी केला. खरे तर फिंगर रोल करत असताना अगदी गती कमी केलेली आपल्याला पाहायला मिळेल ती विनायककडनं. डॉटनं सुरुवात पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं सुरुवात अनिल पाटीलनं केली होती डॉट बॉलनं तशी सुरुवात झाली. परंतु शेवट कसा असेल त्याकडे लक्ष असेल. त्यानंतर अनिल पाटीलवरती 2 मोठे प्रहार आपण रमेश तरे यांच्या माध्यमातून पाहिले होते. पुढील बॉल मेट्रो स्टेशन एंड करून फुल ओव्हर लेनचा होता. खेळायचं होतं. व्यवस्थित संपर्क होत नाही आणि जास्त बाहेर देखील होता. अवे फ्रॉम द बॉडी. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. अतिरिक्तची 1 धाव संघाच्या खात्यात होईल ऍड आणि 1 धावफलक 29 वरती. 4 षटकांची अर्थात लिमिटेड ओव्हरची मॅच आपण पाहतोय. प्रत्येक बॉलला
टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजचा. फटका चांगला आहे अलॉंग दी कार्पेट. बॉल अतिशय वेगानं गरंगलत चाललाय. सुंदर आहे क्रीडांगण. क्रीडांगणावरती पसरलेलं हे ग्रास, गवताचा गालीचा ज्याला आपण म्हणतो, आणि सोबतच या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती देखील अतिशय सुरेख आहे. अगदी टणक हे क्रीडांगण मी म्हणेन. आउटफील्ड अगदी फास्ट आपण पाहतोय. गॅप जर आपल्याला मिळाला तर इथे निश्चितपणानं चौकार सहजतेने मिळतो. सिंगल पूर्ण झाली. 30 धावा स्कोरकार्डवरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण विनायक वास्करला पाहतोय. एका बाजूने आता नवनाथ गायकर आणि त्याच्या समोर आव्हान देत असताना विनायक वास्कर राऊंड द विकेटनं. आता फटका चांगला आहे. रिव्हर्स खेळतात. सफल झालेत. सफल होत असताना सफल आपण नवनाथला पाहिलं आणि बॉल गेलाय तो डीप मध्ये पॉइंटला. सीमा पार आलाय दमदार चौकार. बॅटिंग मध्ये देखील योगदान. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आता काय घडलंय. क्लीन बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न पुन्हा केला परंतु आता असफल झालं. ह्या अगोदर सफलता मिळाली परंतु आता विकेट गमावत असताना निराश पावला नाही. मात्र मैदान सोडतोय तो नवनाथ. मार्गस्थ आहे. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला. प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं चोख दिलं ते विनायक वास्करनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता संकेत दाखल होत असताना सिक्स सिटिंग मशीन म्हणून आपण नेहमीच संकेतला पाहिलंय. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासते तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणि तो संकेत मैदानाच्या आतमध्ये 34 धावा स्कोर कार्ड वरती आणि 34 वरती लागणारा हा चौथा धक्का नवनाथच्या स्वरूपात. टॉप ऑर्डर आता डगआउट कक्षाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळते. विनायक पुढील चेंडू घेऊन राऊंड द विकेटनं. फुल ओव्हर लेनचा बॉल होता. पॅडवरती आदळलाय. लाऊड अपील, लाऊड शाउट आणि कंप्लीट करता असताना या ठिकाणी फलंदाज झाला बाद. सलग विकेट आली आहे विनायकच्या खात्यामध्ये. संकेतला आल्या पावली मैदान सोडावं लागतंय. धक्का लागलाय तो पाचवा. निम्मा संघ आता गालत झालाय खेळत असताना टीम किरवलीचा. सुपर 10 ची मॅच सध्या तरी मला वाटतंय एकाडपाडा संघ खेळतोय आणि तिथे षटकार आल्यानंतर हर्षोल्लास इथे साजरा झाला. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोडलेल्या भावना किती आपण दूर असला तरी देखील आपल्या भावना क्रिकेटशी जोडलेल्या आहेत आणि हे दाखवून देत असताना चाहते आहेत सध्याच्या घडीला आयोजन करता परंतु आता प्रेक्षक बनून मॅच बघतायत आणि आता देखील षटकार मॅच जिंकले आणि त्यांचा हा जल्लोष पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे परंतु बिहाइंड द विकेट काय चाललंय. अगदी तू तू मैमय दोघांमध्ये तालमेल बिघडला आणि जयेश पाटीलला मात्र परतावं लागेल. पहिलाच चेंडू फेस करत होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्यानं केला. प्रयत्न फसला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदान सोडत असताना जयेशला आपण पाहतोय.
हिट करणं इतकं सोपं नाहीये आणि 2 धावा मिळतात. नवीन फलंदाज जितेश पाटीलला आपण पाहतोय. या अगोदर जयेश पाटील बाद झाला आणि आता जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंगमध्ये डेप्थ आहे किरवलीचा जर विचार केला तर जवळजवळ 5 ते 6 बॅट्समन प्रॉपर त्यांचे पाहायला मिळतात. त्यामध्ये योगदान जरूर त्यांचं नेहमीच आपण पाहतो. मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. पुन्हा सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. काय घडेल? 2 मिळतील का? आता देखील फेकी फेकी खराब. ती काहीसा आगला वेगळा प्रयत्न केला होता यष्टी रक्षकानं. 2 मिळतात. पाण्याची मांग. येस, चला पाणी लवकर घेऊन जा. कारण की आपण पाहतो कधी कधी ड्रिंक्स ब्रेकलाच पाणी मैदानात जातो, परंतु ऊन सध्या इतका वाढलाय. येस, आता संक्रांत जवळ येत चालली आहे. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर उन्हाची झाला जास्त जाणवताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव जेव्हा जेव्हा पाणी आपल्याला लागेल तेव्हा तेव्हा पाण्याची व्यवस्था पुरवण्यात येईल. परंतु पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी आणा. केवळ रणनीतीचा भाग म्हणून पाणी मैदानात नको. आवश्यकता असेल तर प्रत्येक खेळाडूसाठी पाणी जरूर देण्यात येईल. कारण की जेव्हा उन्हामध्ये आपण पाहतो खेळत असतात तेव्हा बॉडी डिहायड्रेट होत असते. तिला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि ते पाणी पुरवण्यात येत आहे. जल आहे तो कल आहे असं आपण नेहमी म्हणतो. ते पाणी आता पिण्याचं काम केलंय, परंतु पाणी मैदानाच्या आतमध्ये कोण कुणाला पाजेल याकडे देखील लक्ष असेल. धावा पुन्हा 2 मिळतील आणि आता धावफलक 38-38 वरती जाऊन विसावलाय. जबरदस्त फटका ऑन सेटला फ्लिक करत असताना बॉल डिप मध्ये स्क्वेअर लेगला जोशी आहेत. भूमिक जोशीला पाहतो. दुसरी धाव. काय घडलंय? काय घडलंय? दुसरी धाव घेत असताना कदाचित काय घडलंय? येस, आता वारासा वेळ निघून गेला. पंच दर्शवतात आता जमणार नाही. कदाचित धावा किती पूर्ण झाल्यात त्याकडे लक्ष जरूर आहे. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन रेफर झालाय. रनआउट साठी आता चेक करण्यात येईल. नेक्स्ट मॅच पापडीचा पाडा आणि पिसारवे दोन्ही संघाचे कॅप्टन या रोहित दादा. तिसरे पंच आता घेण्यात आलेत. रनआउट साठी आता मागणी झाली. एक्झॅक्टली काय घडले, पोहोचलेत की नाही ती शहानिशा सध्या केली जाईल. धावफलक जरूर या किती धावा आल्यात त्या ऍड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु सध्या स्थितीला आपण मॅच पाहतो. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पेठ आणि विरोधात किरवली हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतात. दोघांचा जर विचार केला तर किरवलीनं परास्त केलं होतं ते टीम भोईरपाडाला आणि शनिकृपा कुपऱ्याला. तर फलंदाज बाद बॅट ग्राउंडिंग करत असताना जरूर थोडासा दूर राहिला आणि रमेश तरेंना मात्र बाद व्हावं लागतंय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द डगआउट रमेश तरे. तर किरवलीचे सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान पूर्ण करत आहोत. ज्ञानेश्वरजी पाटील किरवलीचे सर्वांचे लाडके अण्णा आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भूमिक जोशीनं केलेला अप्रतिम थ्रो त्यावरती बाद व्हावं लागलं ते रमेश तरेंना. धावत असताना थोडासा वेग त्यांचा कमी पडला. 10 चेंडू आणि 21 धावसंख्येची अतिशय चांगली खेळी त्यांनी साकारली आणि ते बाद झालेत. नवीन फलंदाज तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील 2 चेंडू आता शिल्लक आहेत. चांगला प्रयत्न एका बाजूनं सुमित खांदेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आणि काहीसे निर्णायक चेंडू आता शिल्लक राहिलेत. टार्गेट सेट मुवमेंट आपण पाहू शकाल. फुल्लेंचा चेंडू एज घेऊन बॉल थर्डमॅनला गुड फिल्डिंग अनिलला आपण पाहतोय. सिंगल मिळेल. एक चिकीत सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या एकनं मात्र धावफलक 41 या आकड्यावरती
चॅलेंजिंग आव्हान आता सध्या पाहायला मिळतोय. की 4 षटकामध्ये 40 किंवा त्याहून अधिक धावा. मी तरी म्हणेन एक चांगली धावसंख्या, चांगली टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आणि ती टोटल सध्या दाखवली आहे किरवलीनं. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल, कितीचं टार्गेट सेट होईल हे पाहावं लागेल. फुल टॉस, परंतु फटका बनवता आला नाही. अन्यथा मॉडर्न क्रिकेटमध्ये बरेचसे फटके बनवले जातात. इथे 2 मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवला परंतु आता नकार द्यावा लागेल. 2 अंतिम बॉलवरती जोडले जातील आणि या 2 धावफलक 43-43 वरती 44 चॅलेंजिंग आव्हान. या अगोदर देखील अशा पद्धतीचं आव्हान आपण पाहिलं होतं परंतु आता समोर पेठ संघ आहे, त्यांची बॅटिंग देखील स्ट्रॉंग आहे. तर एका बाजूला निर्धाव षटक फेकणारा जादुई गोलंदाज नवनाथला देखील आपण पाहू शकाल. म्हणजे मॅच चांगली रंगेल यात शंकाच नाही. परंतु कोणता संघ जिंकेल या स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखेल या खेळाच्या दुसऱ्या सत्रात जरूर आपण ऐकणार आहोत. परंतु तुर्तास पुन्हा एकदा टॉस साठी इन्व्हाइट करूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने गावदेवी पिसारवे आणि विरोधात आपण पाहणार आहोत ते पापडीचा पाडा या संघाला. सृष्टी 11 पापडीचा पाडा हा संघ आपण पाहू शकाल. तर चला टॉस आपण करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतात. तर विनंती करतो मी आमचे ज्ञानेश्वरजी पाटील यांना किरवलीची की आपल्या शुभ असे आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच 4 षटकांची मॅच असेल. टीम पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात पिसारवे हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे यंग चेहरे ह्या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील. तर आमचे ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ असे आपण करतो टॉस. चला या दोन्ही कॅप्टन खाली. येस, टॉस बॉक्स त्या ठिकाणी आपण पाहतोय जिथे यांची प्रतिमा आपण पाहतोय. खरं तर स्वर्गीय आकाश रुपेकर स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची प्रतिमा देखील टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच असेल. पिसारवे आणि विरोधात पापडीचा पाडा. टॉस या ठिकाणी केला जातोय तो ज्ञानेश्वर पाटील किरवली यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. कॉइन स्विंग केला आणि टॉस जिंकला टीम पापडीचा पाडा. अभिनंदन आणि शुभेच्छा दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी. जशी ही मॅच संपेल लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. डिसिजन फिल्डिंग काय पापडीचा पाडा डिसिजन संकेत डिसिजन काय आहे? फिल्डिंग. यस, फिल्डिंगचा डिसिजन सृष्टी 11 पापडीचा पाडाचा आपल्याला पाहायला मिळेल. तर बंटी जोशी एक स्टार क्रिकेटर पेठचे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की या पण आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा संघ खेळतो आणि जरूर दुरून मॅचचा आनंद घेतात. एक स्टार क्रिकेटर आपल्या विभागाचं भूषण आहे. खरं तर आपल्या विभागामध्ये नामांकित क्रिकेटर्स म्हणून बंटी जोशीची नेहमीच वर्णी लागली जाते. बायकर मॅन म्हणून त्याची देखील ख्याती आपण अनेकदा पाहिली आहे. तर याचा बंटी आपलं देखील सरस स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कोहली आणि नमित तगडे ही जोडी दाखल होत असताना मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट या दोघांनी मिळवून दिला होता आणि तब्बल 10 विकेट जवळजवळ सामना जिंकला होता. तर विवेकदादा जोशी मास्टर माइंड त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर एक कालखंड विवेकदादा जोशी यांनी देखील गाजवला होता बेसबॉल क्रिकेट विश्वात. तर त्यांचं देखील आगमन झालंय. विनंती त्यांना देखील की या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर 43 धावा बनवल्यात. 44चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती. टीम किरवलीचा हा धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 44 विजयासाठी बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 11ची सरासरी विजयासाठी गाठावी लागेल. खेळाचं दुसरं सत्र सुरू होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती नवनाथ गायकरला आपण पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी, निर्धाव षटक त्यानं फेकलं होतं आणि त्या जोरावरती मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तो राहिला होता. 24 चेंडू आणि विजयासाठी 44 धावा. विजयासाठी हे समीकरण गाठायचं आहे. 4 षटकांची ही मॅच. 24 बॉल 44 बनतील का प्रश्नचिन्ह तरी सध्या आहे, परंतु मॅच दोघांसाठी आव्हान आहे.
पहिलाच चेंडू नवनाथकडनं. पहिलाच बॉल सुरेख फटका डीप मध्ये. प्रोटेक्शन पाहायला मिळेल. बॉलला अडवलं जाईल. संकेतला आपण पाहतोय. गुड फिल्डिंग आणि एकच धाव. अगदी हलवार पद्धतीनं धावफलकाला सुरुवात करत असताना एक ही आकड्यानं सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा 44ची गरज विजयासाठी 24 बॉलमध्ये. अशा मोमेंटला पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल डबल मोठे फटके अशा पद्धतीने जर डाव सावरण्याचं काम केलं तर मॅच आपल्या बाजूने जरूर येऊ शकते पेट सांगायला. परंतु इथनं जर विकेट आले डॉट बॉल पर्सेंटेज पाहायला मिळालं तर मॅचवरती पकड किरवलीची पाहायला मिळेल. लेफ्ट फॉर द विकेट नवनाथ. चांगला चेंडू पडल्यानंतर अँगलला आतमध्ये येत असताना ती विद्या अँगल नेहमीच गोलंदाजी आपण नवनाथची पाहिली आहे. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी देखील त्यानं चांगला चेंडू टाकला होता. लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडर हे बॅटल नेहमी पाहण्याजोगं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते बॅटल या मॅचमध्ये तरी पाहू शकाल. एका बाजूने गोलंदाजी डाव्या हाताने नवनाथ करत असताना आणि समोर डाव्या हाताचा फलंदाज देखील या अगोदर पाहिला होता सिद्धेश कोहली. परंतु आता नमित पगडे ऑन स्ट्राईक. उजव्या हाताचा आक्रमक शैलीदार फलंदाज. रिव्हर्स खेळतात परंतु काय घडलंय लावरापेल फलंदाज बाद. फिंगर अप सचिन खेळू दर्शवतायत की अगदी समोर गवसलाय आणि मैदान सोडावं लागेल. शून्यावरती वैयक्तिक आणि एक या आकड्यावरती पेटला पहिला धक्का नमित पगडेच्या स्वरूपात. खेळाडू एकमेकांच्या विरोधात होते परंतु बाजी नवनाथ मारल्या. नमितला शून्यावरती परतवलंय आणि पहिलाच मोठा धक्का टीम पेटला. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये. रोहित वास्करला आपण पाहू शकाल. टॅलेंटेड यंगस्टार टीम पेटचा मैदानाच्या आतमध्ये 1 साठी एक या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. फटका सजवायचा होता. फटका फसला बेस्ट टायमिंग परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न कदाचित साधला असावा. मिलिंद पाटीलला आपण पाहिलं. दोन यंगस्टार एका फ्रेम मध्ये होते. वेदांत तरे आणि मिलिंद पाटील. दोघांचं नेहमीच चांगलं योगदान आपण पाहतो परंतु आज बॅटिंग मध्ये दोघे शून्यावरती बाद झाले. कारण की विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिले ते भूमिक जोशीची. सलग 3 चौकार देखील प्रशांतचे आपण पाहिले. त्यानंतर सलग 3 विकेट. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक संकेत न टिपला झेल. संपलाय खेळ. रोहितचा धक्का दुसरा. पाठलाग करत असताना टीम पेटला. थँक्यू. 2 विकेट आलेत. सलग विकेट येत असताना आपण पाहतोय. खर तर 2 धावा आल्या होत्या अगोदर. 3 या आकड्यावरती हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. या डीजे मास्टर जितू स्वागत. गोलंदाज नवनाथ जबरदस्त गोलंदाजी करत असताना P1 मध्ये कशा पद्धतीनं षटक असायला हवं त्याचं उदाहरण सध्या तरी नवनाथनं सेट केलंय. आडव्या बॅटनं ऑन स्ट्राईक सुमितनं खेळलेला फटका त्यावरती सिंगल. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. धाडस करू शकत नाहीत त्याचं कारण की 2 आघाडीचे फलंदाज लवकर बाद झालेत. स्वस्तामध्ये माघारी परतलेत आणि आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर एक भागीदारी गरजेची आहे आणि ती भागीदारी बनवावी लागेल. सुमित खांदेकर आणि सोबतीनं आपण सिद्धेश कोहलीला पाहतोय. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 4 आणि गडी गमावले ते 2. एकंदरीत 44ची चेस करत असताना 44चा पाठलाग करत असताना 4 पहिल्या षटकात आलेत. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 40ची गरज आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळेल.
चला फिल्डिंग सजवायची आहे. षटक क्रमांक दुसरं. RAF कॅम्पकडनं गोलंदाजीसाठी सज्ज झाला वेदांतला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील हे पहिलं षटक वेदांतचं आपल्याला पाहायला मिळेल. समोर सुमित आणि सिद्धेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा पहिल्या षटकात गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं, परंतु आता येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 40ची गरज. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर सर्कलचं षटक समाप्त झाल्यानंतर दूरवरती आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. फोर द विकेट पहिला चेंडू वेदांतचा. चांगला चेंडू, तेज तर्रार गतीनं इम्प्रेस करत असताना वेदांतला आपण पाहतोय. टॅलेंटेड यंगस्टर या अगोदर देखील मी म्हटलं होतं आणि ते टॅलेंट आता सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये वेदांतला आपण पाहतोय. जबरदस्त नाव कमवलंय ह्या हंगामात वेदांतनं. चांगला गोलंदाज म्हणून उदयास येत असताना टीम किरवलीसाठी राईट मोर द विकेटनं अगदी रिदमिक गोलंदाज. आता देखील एज घेऊन बॉल मागे. थर्डमॅन चुकी झाली आहे. थर्डमॅननं अतिशय वेगानं बॉल पर्यंत पोहोचायला हवं होतं, परंतु तेजू पोहोचू शकले नाहीत आणि त्याचा फायदा मिळाला. धावा मिळत आहेत त्या टीम पेटला. 1 धाव त्या ठिकाणी मिळत असताना 1च्या मदतीनं धावफलक 5 वरती. मयूर पाटील दर्शवत आहेत की डाय घ्यायला हवी होती, कॅच महत्वाची होती, कारण की महत्वाचा फलंदाज कधी सामन्याचा रूप बदलवू शकतो, कधी सामना आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. त्या सुमितला मिळालेलं हे जीवनदान काहीसा झेल कठीण होता, कारण की समोरच्या दिशेला डाईव्ह लगावणं इतकं सोपं कार्य नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये ते करावं लागतं. चांगला चेंडू, त्यावरती केलेला प्रहार, समोरच्या दिशेला ऑफसाईडला खेळून काढलेला हा पुस्तकी फटका ज्याला आपण म्हणतो. 20 मध्ये सिद्धेशनं दाखवलेला हा फटका, त्यावरती देखील फक्त मिळेल सिंगल. सिंगलनं आता काम बनणार नाहीये, कारण की 18 मध्ये 40 बनवायच्या होत्या. अशा मोमेंटला 3 बॉलमध्ये फक्त 2च आल्यात. आता 38 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू 15 शिल्लक आहेत. 15 बॉल 38 धावा. विजयासाठी समीकरण पेटला कठीण बनत चाललंय. ओव्हर द विकेट वेदांचा पुढील बॉल. प्रहार करायचा होता. बन्नाट वेग, एज अँड टेकन. यष्टीरक्षकाचं चांगलं कार्य. यष्टीरक्षक बबलूला आपण पाहतोय. बबलूने टिपला झेल आणि संपलाय खेळ फलंदाज सुमितचा. नवीन फलंदाज अविनाश वास्कर मैदानाच्या आतमध्ये. वेल फिनिशर म्हणून नेहमी त्याची भूमिका आपण पाहिली आणि आता फिनिश करावं लागेल. टॉप ऑर्डरचे फलंदाज आता पहिल्या कक्षात परतलेत, ज्यामध्ये मोठं योगदान आवश्यक होतं. नमित असतील, रोहित असतील, त्यानंतर सुमित बाद झाला. फुल टॉस चेंडू, परंतु वेग भन्नाट होता, त्या कारणास्तव तितकंस चांगलं टायमिंग साधू शकले नाहीत. एकच धाव. गुड फिल्डिंग एफर्ट आता सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो टीम किरवलीचा. याच मैदानावरती ह्या अगोदर पापडीचा पाडाच्या वतीनं जी स्पर्धा झाली होती तेव्हा मात्र क्वालिफाय झाला होता हा संघ आणि ज्या ट्रॉफीसाठी त्यांचा संघर्ष चालू होता तो संघर्ष संपला होता या क्रीडांगणावरती. जे क्रीडांगण त्यांच्यासाठी तरी लक्की आहे. आता देखील चांगली स्थिती टीम किरवलीची. ओम नर्मदेश्वर आई गावदे किरवली टीमला आपण पाहतोय. वेदांतडे चांगला चेंडू, बॉलच बॅक ड्राईव्ह, बॉल चाललाय पुढे मिड ऑफ मधनं डीप मध्ये. फिल्डिंग थोडंसं फंबल झालं, दुसरीसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेत असताना धाव अंगलाट आली आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय बाद. परतावं लागेल ते सिद्धेश कोहलीला. थँक्यू. अतिशय चांगला पोवाडा आपण पाहतोय. स्वर्गीय लोकडे ते दिबा पाटील यांच्यावर अधोरेखित केलेला हा पोवाडा आपण पाहतोय. खर तर ज्यांचा पोवाडा गायला जावा अशा पद्धतीची त्यांची देखील कीर्ती होती. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त 8 धावा.
पहिल्या षटकात धावसंख्येचा विचार केला तर धावा आल्या होत्या त्या 4 आणि या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या 4. एकंदरीत 2 षटकांनंतर 8 धावा. आता गरज 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यकता 36 धावसंख्येची. समीकरण फार कठीण झालंय पाठलाग करत असताना टीम पेठसाठी. स्वर्गीय संदीप स्पोर्ट जीसीसी पेठ या संघाला आपण पाहतोय. 24 बॉलमध्ये 44 धावा. ऑन पेपर ते लक्ष इतकं कठीण नव्हतं. मॅथमॅटिकली जर आपण विचार केला तर कदाचित 11च्या सरासरीने टेनिस बॉल क्रिकेट विश्वात धावा बनतात. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी झाली सुरुवातीला नवनाथला पाहिला आणि त्यानंतर वेदांत केलेलं कार्य अतिशय चोख होतं आणि त्या बलावरती या मॅच वरती पकड सध्या तरी टीम किरवडीची आपल्याला मजबूत पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज संकेत गायकर. संकेत गायकरला आपण पाहतोय. महत्वाचं हे षटक. आम्ही नेहमी म्हणत असतो की जेव्हा जेव्हा मॅच आपण पाहतो तेव्हा तेव्हा सेकंड लास्ट ओव्हर अतिशय महत्वाची पाहायला मिळते आणि तीच ओव्हर सध्या आपल्याला पाहायला मिळेल संकेताच्या खांद्यावरती. 4 षटकांमध्ये तिसरे षटक अतिशय निर्णायक टर्निंग पॉईंटचं षटक ज्याला आपण म्हणतो आणि ते षटक हाताळत असताना आता संकेत गायकर आणि समोर फलंदाज भूमिक जोशी आणि साथीनं आपण अविनाश वास्करला पाहतोय. भूमिक जोशी लेफ्ट हँडर आहेत. गोलंदाजी चांगली राहिली आहे परंतु आता फलंदाजी कशी करतील पाहावं लागेल. विकेट हॅट्रिक नोंदवली आहे परंतु बॅटिंग मध्ये योगदान येईल का? मिस टायमिंग टिपलाय. झेल संपलाय भूमिकचा खेळ. आणखी एक धक्का. आवेश न टिपलेला हा झेल आणि या झेलनं भूमिकला मात्र मैदान सोडावं लागतं. डीजे कारला गाड्याच्या दिशेने अनेक साऱ्या पालख्या निघत असतात. एकवीराईचे भक्त सातत्यानं एकवीराईची पालखी खांद्यावरती घेऊन अगदी उत्साहानं आनंदानं प्रसन्न मुद्रेनं एकवीराईच्या दर्शनाला भेटीला जाताना आपण पाहतोय. आगरी कोळ्यांची कुलस्वामीनी म्हटली तर आईच्या पालख्या सातत्यानं आपण पाहत असतो आणि सध्या तरी आईची पालखी अनेक विभागातून निघताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज हाफ मैदानाच्या आतमध्ये संकेत. त्याच्या समोर फटका चांगला आहे. आल्याला प्रॉपर टायमिंग साधलाय आणि बॉलला मिड विकेटच्या वरतून हवा यात्रेसाठी पाठवलं सीमा पार. आलाय दमदार षटकार. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर आल्या आपतापनं ठोकलेला षटकार या मॅच मध्ये जिवंतपणा आणण्याचं काम करत असताना कारण की या 6 धावफलक आता जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. आता 30ची गरज. पुन्हा एकदा ऑन सेटला आगल्या वेगळ्या पद्धतीनं खेचून आणण्याचा प्रयत्न. एक पूर्ण झाले. दुसरी होईल की नाही? दुसरी होईल की नाही? काय घडलंय? बॉल कनेक्ट झाला नाही. बॉल कनेक्ट झाला नाही. या दुसरी धाव पुन्हा धोकादायक ठरू शकली असते. ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता तो पुन्हा जर रनआउट झाला असता तर कदाचित हे मॅच आता कठीण बनली असती ती पेठ संघासाठी. परंतु नशिबाची साथ देखील आफ्ताबच्या बाजूने पाहायला मिळते. षटकारानंतर या 2 धावा आणि धावफलक 16 वरती. आता गरज 28 धावसंख्येची. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू समाप्त 9 चेंडू आणि 28 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. फुलटॉस ओव्हर्स दी बॉलर हेड. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये वेदांत बॉलला अडवेल तोपर्यंत फक्त सिंगल. आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 मध्ये किमान एखादा हिट गरजेचा आहे. खेळाडू कक्षात देखील तेच सांगितलं जात आहे की किमान या 2 मध्ये जर एखादा षटकार आला तर मॅच बनेल आपल्यासाठी. तो बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल अविला. अविनाश वास्कर मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन सेटला टर्न केला. डीप मध्ये बॅकअपला आणि स्क्वेअर लेग. दुसरी धाव. आता काय घडेल? गरज होती का दुसरी धाव घेत असताना? फलंदाज आफ्ताब माघारी परतलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आफ्ताबला मात्र मैदान सोडावं लागेल.
नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा चेंडू. या षटकात एक षटकार आला, परंतु त्यानंतर आपल्या स्ट्रेंथला बॅक करत असताना संकेतला आपण पाहतोय. प्रयत्न चांगला आहे, उंच खुरा गोलंदाज विरुद्ध विकेट ना. आता फटका चांगला आहे, मिस टायमिंग, भरपूर उंच. झेल होईल का? स्वतः गोलंदाज जज करतोय, परंतु त्याच्यासाठी अगदी विरुद्ध दिशेला धावून हा झेल कंप्लीट करणं इतकं सोपं कार्य नव्हतं. परंतु क्रिकेट असं सांगतंय, आपल्या हाताला जर बॉल स्पर्श करत असेल तर झेल व्हायला हवा, परंतु तो झेल या ठिकाणी झाला नाही. धावा मिळतील या बॉलवरती 2 आणि या 2 धावफलक आता 20 या आकड्यावरती. आता आवश्यकतेचा विचार केला तर 24 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6 बॉल 24 धावा प्रति बॉल मागे. आता चौकाराची अपेक्षा असेल ती विजयासाठी पेठ संघाला. खर तर 6 चेंडू वैयक्तिक तुलाच फेस करायचे आहेत, हा इशारा सध्या तरी खेळाडू कक्षात येतोय. आणखी गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. जर 6 चेंडू त्यानं खेळून काढले तर कदाचित होऊ शकतं. परंतु अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण मिलिंद पाटीलला पाहतोय. भांजे आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिलिंद पाटील पाहायला मिळतील. बॅटिंग मध्ये शून्यावरती मिलिंद बाद झाला होता, परंतु आता त्याच्यासाठी महत्वाची भूमिका आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 24 त्याला रोखायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपण गुलशन पाटीलला देखील पाहतोय. एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. नुकतीच गोवा या ठिकाणी जी भली मोठी स्पर्धा झाली त्या ठिकाणी देखील ऑफिशियल गुणसंख्या लेखक म्हणून त्यांनी कार्य केलंय आणि सातत्यानं चांगलं कार्य त्यांचं आपण पाहत असतो अनेक स्पर्धेमध्ये. अनेक उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी ते करतात. 6 चेंडू 24 गरज. पहिला चेंडू एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, काय घडेल? फेकी ऑन द स्टंप करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला, परंतु फेकी येता येता बराचसा वेळ गेला. भरपूर उंचावरून आलेली फेकी आणि त्या फेकीचा जर आपण विचार केला तर फेकी पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा मिळतील. सिंगल डबल न लक्ष पूर्ण होणार नाही. 6 चेंडू 24 समीकरण पूर्ण करायचं होतं, हे गणित सोडवायचं होतं, परंतु पहिल्या बॉलवरती फक्त 2 आल्यात. आता 5 मध्ये 22 गरज. मिलिंद पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना इथे काय घडलं? एज टॉप एज आहे, बॉल भरपूर उंच गेलाय. नवनाथ जज करतोय. वेल जज कॅच स्लिप हँड टीम किरवडीचे आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. तो फलंदाज अविनाश वास्करचा बाद होतोय आणि तब्बल जर आपण विकेटचा विचार केला तर 7वा धक्का लागलाय तो पाठलाग करत असताना टीम पेटला. मॅच जशी संपेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. 4 चेंडू 22. एखादा लिगल बॉल मॅच पूर्णतः झुकेल ते टीम किरवळीच्या बाजूनं, परंतु 1-2 षटकार या मॅच मध्ये पुन्हा जिवंतपणा पाहायला मिळेल. नवीन फलंदाज विनायक वास्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोठे फटके अपेक्षित आहेत त्याच्याकडून, परंतु बॉल आलाय तो डॉट आणि आता विजयाचा शिक्कामोर्तब जणू काही झालाय तो टीम ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवळीचा. हे मैदान त्यांच्यासाठी पुन्हा लकी ठरत असताना कामगिरी देखील त्यांची अतिशय चांगली झाली आहे. बॅटिंग मध्ये सुरुवात केली प्रशांत पाटीलनं, त्यानंतर चढवलेले हल्ले आपण रमेश तरे यांचे पाहिले, त्यानंतर फिनिश टच आपल्याला काहीसा पाहायला मिळाला रमेश तरे यांचा. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस ऑफ करत असताना मिलिंद आपण पाहतोय. लिमिटेड ओव्हर्स मध्ये अशा पद्धतीची चालाकी गरजेची आहे. प्रत्येक चेंडू एकसारखा हाताळून चालत नाही. अगदी प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने आपल्याला टाकावा लागतो आणि तो प्रयत्न मिलिंद पाटीलला केलाय आणि प्रयत्नांना सफलता देखील पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, आता वेगवान बॉल आणि फलंदाज बाद देखील झाला. एजंट टेकन अशा पद्धतीनं फलंदाज मैदान सोडताना पाहायला मिळेल. विकेट डाऊन.
पूर्ण केली जाईल. चांगला चेंडू सामना जिंकलाय तो ओम नर्मदेश्वराई गादवे किरवली. अभिनंदन टीम किरवली. आणि हार्ड लक, पहिल्या मॅच नंतर दुसऱ्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला तो स्वर्गीय संधी स्पोर्ट जीसीसी पेठ या संघाला. परंतु या स्पर्धेत सहभाग नोंदवला, लवकर आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर आमचे गुणसंकलेखक आम्हाला दर्शवतील. तुर्ताच अलंकारजी घरत यांना विनंती करतो की या मंचावरती आमचे पाहुणे आहेत, प्रमुख पाहुणे अलंकारजी घरत, त्यांना इन्व्हाइट करतो आम्ही. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय आकाश रुपेकर स्मृती चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय आणि मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय गोपीनाथजी घरत साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. ह्याच क्रीडांगणावरती एक भली मोठी स्पर्धा घरत परिवाराची आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे आमचे प्रमुख जनक सन्माननीय गोपीनाथजी घरत यांचं आगमन झालंय.